ट्रेडर्स मित्रांनो, माझी मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्यासाठी निफ्टी, बँक निफ्टीच्या लेवल कोणत्या असू शकतात आणि त्याबरोबरच सेन्सेक्सची जी उद्याची एक्सपायरी आहे त्यामध्ये काय इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत. काल आपण जशी चर्चा केलेली होती की एक चांगलं मोठं गॅपअप आपल्याला आज पाहायला मिळू शकतं. पण झाले काय, गॅपअप ओपनिंग झालेलं आहे. 300-350 पॉईंटच्या आसपासचं एक गॅपअप ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण त्यानंतर पूर्ण दिवसभर मार्केट एक साईडवेज रेंजमध्येच काम करताना दिसलं आहे. म्हणजे पहिल्या 15 मिनटं किंवा एक 30 मिनटाच्या कॅन्डलचा जो काही हाय आणि जो काही लो बनला होता ना, त्याच्या बाहेर मार्केट पडताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. इथे जरी तुम्हाला वाटत असेल की एक पहिल्या 5-10 मिनिटामध्ये मार्केट खाली येताना पाहायला मिळालं, पण त्यानंतर नाही. म्हणजे आजचा जो दिवस आहे, ज्यांना इंट्राडे ट्रेड करायचा होता ना, त्यांच्यासाठी आज कोणताही चांगला ट्रेड मिळालेला नाही. जे इथे BTST करून गेलेले होते ना, त्यांच्यासाठी एक चांगलं ओपनिंग मिळालं आणि ओपनिंगला त्यांना प्रॉफिट झालेलं असेल. बाकी दिवसभरामध्ये ना निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये थोडीफार संधी मिळाली, वरतून चांगलं सेलिंग आलेलं आहे. पण निफ्टीमध्ये तसं काही पाहायला मिळालं नाही, ना की सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स आणि निफ्टी बऱ्यापैकी आयडेंटिकल चार्ट असतात. आता उद्या काय करू शकतो आपण, किंवा ओव्हरऑल मार्केटचं ओव्हरव्ह्यू काय असू शकतो? पहा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर या मार्केटवरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जर कशाचा असेल तर तो ट्रम्प तात्यांचा आहे. कारण का त्यांच्यावरती कोणाचाही विश्वास नाही आहे की काय होईल. कदाचित पुढच्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा ते ग्राउंड इन्व्हेजनसुद्धा करू शकतात. आणि जसं न्यूज येत आहेत, एखाद्या वेळेस पूर्ण सीजफायरसुद्धा होऊ शकतं. या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला तयार राहायचं आहे. म्हणजे तुम्ही जर ओव्हरनाईट पोझिशन घेऊन जात असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विदाऊट हेज कोणतीही पोझिशन घेऊन जायची नाही. किंवा मग अगदी 60-70 प्रीमियम असणारी एखादी पोझिशन तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण मोठ्या पोझिशन सध्या तरी ओव्हरनाईट घ्यायच्या नाही आहेत. जरी 200-300 पॉईंट जरी वाढले ना, गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवसामध्ये, तरी या वीकेंडला काहीतरी महत्त्वाची न्यूज येऊ शकते. एकतर ते ग्राउंड इन्व्हेजन असू शकतं किंवा सीजफायर असू शकतं. या दोन्हीपैकी एक काहीतरी न्यूज येईल आणि मग त्यानंतर आपण प्रॉपर प्राईस ॲक्शनवरती जे काही कामकाज आहे ना, ते करू शकतो. तोपर्यंत आपल्याला थोडं एक बाजू ट्रम्प तात्यांसाठी ठेवावी लागणार आहे की ते काही येऊ शकतं. म्हणजे जरी तुम्हाला बुलिश दिसत असेल, न्यूज खराब आली, एक मोठं गॅपडाऊन आपल्याला पाहायला मिळू शकतं. जर काही चांगली न्यूज आली तर मोठं गॅपअप पाहायला मिळू शकतं. मग त्या पद्धतीनेच आपल्या क्वांटिटी मॅनेज करायच्या आहेत आणि ट्रेडसुद्धा मॅनेज करायचे आहेत. आता प्राईस ॲक्शन काय सांगते ते पाहूया. प्राईस ॲक्शननुसार सध्याला तरी एक चांगलं गॅपअप, त्यानंतर मार्केट सस्टेन झालं. परंतु हा जो फॉल आला होता या दिवसाचा, त्यानंतर मार्केटने पुन्हा याच्यावरती येऊन सस्टेन केलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल प्राईस ॲक्शन जर पाहिली तर सध्याला बुलिश प्राईस ॲक्शन बनते आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न आपला हा लॉंग पोझिशन घेण्याचाच असला पाहिजे. जोपर्यंत काही न्यूज येत नाही किंवा एक दिवस हे जे फॉर्मेशन बनते ना, ते ब्रेक होत नाही. म्हणजे या पद्धतीने मार्केट कामकाज करून खाली जाऊन इथे असं जोपर्यंत स्ट्रक्चर आता बनत नाही आहे ना, तोपर्यंत मोठे सेलिंग साईडचे ट्रेड आपल्याला प्लॅन करायचे नाही आहेत. आणि हे मोठे म्हणजे आता निफ्टीची जी रेंज आहे, पूर्वी 200-250-300 पॉईंटची रेंज होती, आता ती जवळजवळ 500-600 पॉईंटपर्यंत रेंज पोहोचलेली आहे. मग त्यामुळे तेवढे पॉईंट सोडून द्यायची तयारी आपल्याला कोणत्याही बाजूला ठेवावी लागणार आहे. आता सध्याला आपण बुलिश साईडलाच प्लॅन करूयात. बरं, उद्यासाठी महत्त्वाचे लेवल काय असणार आहेत, तर उद्यासाठी 2 महत्त्वाचे लेवल आहेत. एक हा जो लो आहे, म्हणजे ती लेवल येते 24,150 आणि वरती जी लेवल आहे ती आहे, कालच आपण या लेवलविषयी डिस्कशन केलेलं होतं, ती होती 24,280-290. हा 10 पॉईंटचा झोन आजचा हाय लागला आहे म्हणून तो. नाहीतर 24,280 एकदम परफेक्ट लेवल आहे. पण हा सकाळची एक वीक आहे म्हणून आपण 290ला सुद्धा थोडं झोन वाढवूयात. मग उद्या कोणत्याही कंडिशनमध्ये जर फ्लॅट ओपनिंग झालं, तर जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही किंवा ही लेवल ब्रेक होत नाही, तोपर्यंत कोणतीही पोझिशन आपल्याला बनवायची नाही आहे. फक्त इथे एक गोष्ट काय पाळायची आहे आपल्याला, जर 24,150 ब्रेक झालं ना, तर मोठा फॉल येईल अशी शक्यता नाही. म्हणजे फ्लॅट ओपनिंग होते आणि खाली जात आहे, तर मोठा फॉल येईल अशी शक्यता नाही. कारण का, जो महत्त्वाचा सपोर्ट आहे ना, तो आहे 24,080, 24,080, 24,060. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं, इथे येतं आहे या पद्धतीने, इथे थोडं वेळ सस्टेन करते आणि जर ब्रेकडाऊन येते ना, तर मग तो एक चांगला ट्रेड आपल्यासाठी प्लॅन होऊ शकतो. मग त्याचं जे टार्गेट आहे ते होऊ शकतो 23,980, 24,000 ही जी एक लेवल आहे सायकोलॉजिकल, आणि त्याच्या खाली मग 23,920 आहे आणि 23,840 या लेवलसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. मग ते एका दिवसात येतील किंवा कदाचित दुसरा दिवससुद्धा लागू शकतो. जर काही न्यूज खराब आली तर मोठा कॅप्टन आपल्याला इथपर्यंत येईल. पण जे पोझिशनल सेल साईडचा ट्रेड आहे आत्ता जिथे बंद आहोत, त्यानुसार कमीत कमी 23,600च्या खाली मोठा फॉलसाठी आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. मग ते गॅपअपने जाऊ देत किंवा गॅपडाऊनने जाऊ देत. मोठे म्हणजे जे डिरेक्शनल ट्रेड आहे किंवा पोझिशनल ट्रेड ज्याला आपण म्हणतो ना, ते 23,600च्या खालीच बनणार आहे. इथे जे ट्रेड बनतील ना, ते आपण ट्रेडिंग पर्पजने घ्यायचे आहेत आणि पोझिशनल याच्या खाली घ्यायचे आहे. बरं, अपसाईड आता काय झालं, जर उद्या मोठं गॅपअप होतं आहे, लक्षात घ्या, 100, 150, 200 पॉईंटचं गॅपअप होतं आहे, तरीही ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कशासाठी, जर समजा 300-350च्या आसपास गॅपअप होत आहे, तर कदाचित
कदाचित मार्केट एकदा रिटेस्टिंगला इथे येऊ शकतं. ती लेवल आहे 24,280 5-10 पॉईंट तुम्ही प्लस मायनस. आणि मग इथे येऊन एखादं ज्यावेळेस फॉर्मेशन बनेल ना या पद्धतीने, तर मग आपण बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. आणि मग जे फॉर्मेशन बनते त्यानुसार तुम्ही तिथे तुमचा SL प्लेस करू शकता. आणि मग अपसाईड, चांगली अपसाईड म्हणजे कमीत कमी 24,400 पर्यंतची जागा सध्या तरी दिसत आहे. कमीत कमी 24,400 पर्यंतची जागा. आणि जो ॲक्च्युअल रेजिस्टन्स येईल ना तो तुम्हाला 24,750 800च्या आसपास येणार आहे. जर मोठं गॅप वगैरे झालं नाही तर डे ट्रेडमध्ये एवढं वरती जाणं थोडं अवघड आहे. काही न्यूज नसेल तर 200-250-300 पॉईंटचाच एक झोन मार्केट बनवू शकतं किंवा तेवढ्याच वरती जाऊ शकतो विदाऊट न्यूज वगैरे काही गेलं तर. सध्याला GDPचे आकडे आहेत म्हणजे किती ग्रोथ राहू शकते, तर इंडियाला चांगलं रेटिंग मिळत आहे. त्याचाही इम्पॅक्ट येत्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण ते किती खरं आहे, काय आहे, क्रेडिबल आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. मग या पद्धतीने फ्लॅट ओपनिंग होतं हे झालं गॅपअपचं. जर गॅपअप मार्केट होतोय ना तर वरती ज्या लेवल आहेत त्या लक्षात ठेवा. 24,360, 420, 480 या लेवल आहेत. मग इथे कुठेही जसं काल डिस्कशन केलं तसं 360च्या आसपास ओपन होतं आहे तर 280ला रिटेस्टिंगला द्या किंवा इथे ओपन होऊन थोडा वेळ सस्टेन करते 360च्या आसपास सस्टेन करते आणि ब्रेकआउट येतो. तर मग आपण छोट्या क्वांटिटीने, मग इथे पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करायचं नाही, छोट्या क्वांटिटीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आणि वरती मग त्या पद्धतीने तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो असेल ना तो 1:2, 1:3 या पद्धतीने मॅनेज करू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे निफ्टीसाठी. आता उद्या ज्याची एक्सपायरी आहे तिथे आपल्याला चांगली संधी मिळू शकते उद्या. जर सेन्सेक्स चार्टविषयी काही जास्त डिस्कशन करण्यासारखं नाही आहे, कारण का आयडेंटिकल चार्ट आहे. तुम्ही पाहिलं सेम निफ्टीचा जो चार्ट आहे तोच सेन्सेक्सचा चार्ट आपल्याला पाहायला मिळतो. मग इथे काय लक्षात ठेवायचं आहे, 78,240 250 पकडून चला, 50 पॉईंट होतो. हा झोन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. हा फक्त इथे काय होतं आहे 78,900च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. 78,900 म्हणजे 240, 300, 250 ही जी लेवल आहे ना ती निघल्याच्यानंतर एक चांगली अपसाईड आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळू शकते. आणि मग एक्सपायरीचा एक चांगला ट्रेड आपल्याला इथे प्लॅन होताना पाहायला मिळू शकतो. हेच सेम जे निफ्टीसाठी डिस्कस केलेलं आहे तेच. जर मोठं गॅप होतं 300, 400, 500 पॉईंटचं तर कदाचित रिटेस्टिंगला येऊ शकतं आणि एक्सपायरीमुळे निफ्टीपेक्षा थोडं जास्त ओलटाईल आपल्याला सेन्सेक्स पाहायला मिळेल. हा ॲट द एंड एकाच डिरेक्शनमध्ये असतील निफ्टी आणि सेन्सेक्स, पण थोडं ओलटाईल मार्केट सेन्सेक्सचं थोडं जास्त राहू शकतं कारण का उद्या एक्सपायरी आहे. सेम सिच्युएशन इथे आहे. जर 77,800 ही जी लेवल आहे ती ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळाली, 77,800 ही लेवल, किंवा अगदीच उद्या एक्सपायरी आहे म्हणून 78,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ना, एकदा ओपन इंटरेस्ट चेक करा त्या लेवलचा उद्या लाईव्ह मार्केटमध्ये. आता जो आहे तो नाही, लाईव्ह मार्केटमध्ये जर फ्लॅट ओपन होते मार्केट इथे ते थोड्या वेळ सस्टेन करते आणि 77,950, 78 ही लेवल ब्रेक होती ना तर एक्सपायरी आहे म्हणून इथे एक संधी तुम्ही घेऊ शकता, हे लक्षात ठेवा. पण इथे पूर्ण क्वांटिटी नाही घेतलं तरी चालतील, थोड्याफार क्वांटिटी, आणि मग उरलेली क्वांटिटी हे 77,800 ब्रेक होताना आपण ॲड करू शकतो. मग तुमचं जे पहिलं टार्गेट आहे ना ते छोटं आहे, 77,600 पर्यंत आहे. पण 77,600 ब्रेक झालं ना तर ही जी लेवल आहे इथपर्यंत मार्केट येऊ शकतो. ती 1,150 ते 200 पर्यंत प्रवास, म्हणजे अजून 400 पॉईंटचा फॉल याच्या खाली येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. या पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचं. अपसाईड अगदी 78,800, 78,900 म्हणजे जवळजवळ 2,000 पॉईंटची रेंज सेन्सेक्समध्ये येते. आणि गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की ती रेंज वर्क होत आहे. एवढ्या मोठ्या रेंज सेन्सेक्समध्ये असेल, निफ्टीमध्ये असेल किंवा बँक निफ्टीमध्ये असेल. आता बँक निफ्टीची जी लेवल आहे त्या महत्त्वाच्या लेवल कोणत्या आहेत ते एकदा पाहून घेऊयात. बँक निफ्टीमध्ये मात्र आज निफ्टी ज्या पद्धतीने साईडवेज झाले, सेन्सेक्स ज्या पद्धतीने, म्हणजे ही जी कॅन्डल बनली ना त्या कॅन्डलच्या मध्येच दिवसभराचं कामकाज होताना पाहायला मिळालं. बँक निफ्टीमध्ये मात्र थोडं वेगळं झालं आहे. इथे सपोर्ट इथपर्यंतचा चार्ट निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिघांचाही सेम आहे. पण यानंतर हा जो फॉल आला ना, ज्यांना इथे सेलिंगची संधी मिळालेली असेल किंवा अगदीच सुरुवातीच्या कॅन्डलला हा जो हाय आहे त्याचा SL प्लेस करून जर संधी मिळाली असेल, जर तुम्हाला माहिती नसेल की फर्स्ट 15 मिनिट कॅन्डल किंवा 5 मिनिटच्या कॅन्डलवरती ट्रेड कसा प्लॅन केला जातो तर कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच येत्या काही व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करेल. मागेही केलेलं आहे पण त्याला आता बराच काळ होऊन गेला. मग इथे एक चांगला ट्रेड प्लॅन झाला असेल आज, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल आणि बँक निफ्टी असेल, तर सगळ्यात एकच हाच ट्रेड आहे. ज्यांना इंट्राडे सांगतोय मी, बाकी तुम्ही पोझिशनल वगैरे केले असेल तर संधी मिळाली असेल, पण इंट्राडेमध्ये फक्त हा एकच चांगला ट्रेड बनला आहे. बाकी सगळीकडे तुमचे प्रीमियम पुन्हा खाऊन घेण्याचा कामकाज इथे झालेलं आहे. मग उद्या सेम सिच्युएशन इथे आहे. फक्त जर मार्केट फ्लॅट ओपन होतोय ना तर 56, 450, 500 ही जी लेवल आहे ना याच्यावरती फोकस करा. कारण का ही लेवल ब्रेक होण्याची वाट पाहण्यापेक्षा ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही 40 to 50% क्वांटिटीने इथे एंट्री करू शकता. SL अगदी छोटासा आजचा जो लो आहे तो येऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर 56, 650 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर
तुम्ही ट्राय करू शकता उरलेल्या क्वांटिटी ॲड करायच्या आणि मग त्याच्यानंतर जे तुमचं टार्गेट असेल ते 57,000 हे पहिलं टार्गेट आहे. 57 ब्रेक झालं तर 57,350 आणि 57,700पर्यंत प्रॉफिट. उद्या 57,700 येतील ही शक्यता नाही आहे, परंतु मग तुम्ही कारण का बँक निफ्टी मंथली एक्सपायरी आहे तर थोडं तुम्ही एक्सटेंड करू शकता तुमच्या पोझिशन त्या पद्धतीने. इथे मात्र एक संधी आहे बघा, कारण का हा जो हाय होता ना तो जवळजवळ आज टेस्ट व्हायला आलेला होता. 56,000ची जी लेवल आहे ना जवळजवळ टेस्ट आली होती. म्हणून इथे संधी न घेता ही जी लेवल आपण निफ्टी सेन्सेक्ससाठी काय ठरवले, लो ब्रेक होताना एक ट्रेड प्लॅन करू शकतो, पण उद्या बँक निफ्टीमध्ये ते करू नका. बँक निफ्टीसाठी 56,000 ब्रेक होऊ द्या, त्यानंतरच डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करत आहे. त्याचंही मोठं टार्गेट नाही, पहिलं 55,800 आहे आणि मग हा एक सपोर्ट झोन आपल्याला निघून येतो 200 पॉईंटचा, 56,600 56,800 याच्यामध्ये कदाचित मार्केट इथे येऊन सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतं. जर डाऊन साईड आली तर काही न्यूज आली किंवा काय झालं तर टेक्निकली तरी सध्याला आपण बुलिश साईडलाच आहोत हे लक्षात ठेवायचं. इंट्राडे किंवा जे शॉर्ट टाईम फ्रेम आहे त्याच्यामध्ये जे पोझिशनल ट्रेड बनवायचे त्याच्यासाठी तुम्हाला थोडं वेगळं ॲनालिसिस करावं लागेल. पण जर 55,600 ही जर लेवल ब्रेक झाली ना तर मात्र एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. ते ॲटलिस्ट 55,200पर्यंत घेऊन जाईल बँक निफ्टीला. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.